हॅलो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, व्हिडिओ चालू झाल्या तुम्हाला दिसत आहे तवा. तर बघा, तव्याची हालत बघा तुम्ही कशी झाली आहे. हे आपण तव्यावर नॉनस्टिक तवा आहे बघा, तो आपण त्याच्यावर चपात्या पराठे बनवतो आणि तेलाचे चिकट असे त्याच्यावर डाग पडून जातात बघा. तेलाची त्याच्यावर जशी पापडी जमलेली आहे आणि ही कितीही घासलं आपण, कशानेही घासलं तरी ते निघत नाही. तर याच्यावर बघा तुम्हाला जबरदस्त असा उपाय सांगणार आहे, खूप सोपी. आणि तवा एकदम बघा नवीनसारखा चमकणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं बघा, गॅस चालू करायचा आणि त्याच्यावर तो तवा ठेवायचा. गॅसची फ्लेम बघा पूर्ण फुल करायची. 10-15 मिनटं तवा असा चांगला फुल असा गरम होऊ द्यायचा. जसा चपात्या बनवायला जसं आपण गरम करतो तसा तो फुल गरम होऊ द्यायचा. जोपर्यंत तव्याची वाफ निघत नाही तोपर्यंत जी गॅसची फ्लेम आहे ती एकसारखी ठेवायची. आता बघा तवा ठेवलेला आहे आपण गॅसवरती. आणि हा जो नॉनस्टिक तवा आहे हा पण सुद्धा आपण असाच काढू शकतो. आणि अशाच पद्धतीने बघा, जो आपला चुलीवरला किंवा भाकरी बनवायचा जो तवा असते वेगळा, त्याच्यावर सुद्धा असेच जे आपण भाकरी करतो त्याचे बघा त्याच्यावर डाग उमटतात. तर ते सुद्धा आपण सहज पद्धतीने असे हे ट्रिक वापरून आपण ते सुद्धा स्वच्छ करू शकतो. एकदम काळा कुट्ट तवा आहे बघा, त्याच्यावर तेलाची पापडी बघा किती चढलेली आहे. तर एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने निघते बघा ते. तवा गरम झालेला आहे आपला. आता त्याच्यावर टाकू आपण नमक. त्याच्यावर बघा आपण मीठ टाकलेलं आहे. तवा फुल असा गरम होऊ द्यायचा आणि त्याच्यावर जिथे जिथे बघा ते तेलाची पापडी अशी चढलेली आहे तिथं पूर्ण तव्यावरच असं आपल्याला ते मीठ जे आहे ते पसरवून घ्यायचं आहे. आता हे मीठ पूर्ण त्याच्यावर असं जळू द्यायचं, म्हणजे लाल होऊ द्यायचं बघा. जसा तो तवा गरम झाला, मीठ जळायला लागलं की मिठाचा कलर असा बदलते. जसं तुम्हाला आता दिसतच आहे, तुम्हाला तव्यावर दिसतच आहे बघा ते. आता मिठाचा कलर बदललेला आहे. मिठाचा कलर बदलल्यानंतर बघा आता आपण एक पलटा घेणार आहोत. आता आमच्या इथं विदर्भामध्ये याला सराटा म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात माहिती नाही. बघा असा पलटा, असा हा सराटा घ्यायचा. तवा असा चांगला फुल गरम होऊ द्यायचा. आणि मीठ पण बघा ते आता जळत आहे. ते मीठ आणखीन आता गरम होऊ द्यायचं. तवा थोडा आपण ते मीठ जे आहे ते तव्यावर मिक्स करून घेऊ आणि एखादा मिनटं थोडं गरम होऊ देऊ. आता बघा आता परफेक्ट असं जळलेलं आहे ते मीठ. आणि बघा हलक्या हाताने, एकदम काही आपल्याला जोर लावायचा नाही आहे, एकदम हलक्या हाताने बघा जसा मी तो सराटा फिरवत आहे तसं तुम्हाला दिसतच आहे तेलाची पापडी ते किती असं सहज पद्धतीने निघत आहे. आणि हे करताना बघा हात थोडे आपले जपून ठेवायचे, कारण तो तवा खूप गरम झालेला असतो. चटका लागायची भीती लागते, त्याच्यामुळं मग आपले हात जपून ठेवायचे. बघा तुम्हाला दिसत असेल काहीच नाही, मी फक्त हलक्या हाताने फक्त सराटा फिरत आहे ना. बघा किती पटपट ते सराट्याचं ताव्याचं पूर्ण ते जे तेलाची जे पापडी आहे ते बघा किती सहज पद्धतीने निघत आहे. असंच आपण हलक्या हाताने बघा 1-2 मिनटं ते पूर्ण जेवढं निघते तेवढं काढून घ्यायचं. बघा पूर्ण फुल गरम झालेला आहे तवा. आणि आपण कितीही याला वरच्यावर स्वच्छ केलं तरी बघा, जास्त आपण तेलाचा वापर जर केला, चपाती बनवायसाठी, पराठे बनवायसाठी जर आपण त्या तव्याचा वापर केला तर बघा असंच त्याच्यावर तेलाचं ते जमून जाते. आणि आपण कितीही मेहनत केली, कितीही घासलं तरी बघा ते काही निघत नाही. आता बघा तुम्हाला दिसत असं मीठ हे पूर्ण जळालेलं आहे. आणि जी पापडी बघा तेलाची आली होती ते बघा किती मोठं त्या तव्यावरती जमा झालं. तर बघा हे असं सराट्यानं हलक्या हातानं बघा काढून घ्यायचं. आता ते जे जळालेलं मीठ आहे ते आपण एका साईडला काढून घेऊ. आता बघा किती कमी, म्हणजे अर्धा जास्त जे जळालेलं आहे ते वेगळं निघालेलं आहे बघा. आता परत तवा गॅसवरती ठेवायचा. गॅसची फ्लेम वाढवायची. आता जास्त तपू द्यायचं नाही आपल्याला, कारण तवा आपला अगोदर आता गरम आहे. तर बघा ठेवल्यानंतर लगेच तो आता गरम होऊन जाईल, अगोदर गरम असल्यामुळे. नंतर परत तसंच करायचं. त्याच्यावर थोडं नमक टाकायचं. जिथं जिथं निघायचं राहिलेलं आहे तिथं बघा असं नमक टाकून ठेवायचं. आणि ते सुद्धा नमक थोडं गरम होऊ द्यायचं.
बघा मीठ हे अशा पद्धतीने पूर्ण तव्यावर पसरून ठेवलेलं आहे आणि तो तवा आता थोडा गरम होऊ द्यायचा. जे मीठ जे आहे अगोदर आपण जशा पद्धतीने सुरुवातला केलं तशाच पद्धतीने सेम करायचं. बघा तवा गरम झालेला आहे. ते मिठाचा सुद्धा आता कलर बदलत आहे. तर बघा परत पलटा घ्यायचा आणि त्यानं हलक्या हाताने बघा काढून टाकायचं. बघा सराट्याने थोडं करून आपण जे तव्यावरती जे राहिलं सुरलं जे तेलाचं आहे बघा चिकट ते आपण काढून घेऊ. आता एक खाली घेतलेलं आहे मी कोपर तुम्हाला दाखवण्यासाठी. तर बघा तवा आपला गरम आहे. आता मी घेतलं डिशवॉश बघा मी तव्यावरती टाकत आहे. पूर्ण असं डिशवॉश तव्यावरती टाकून घ्यायचं आणि गरम आहे तुम्हाला दिसतच असेल बघा. त्याच्यावर टाकल्याबरोबर ते तव्यावर कसं दिसत आहे तुम्हाला. डिशवॉश टाकून घ्यायचं ना अशी स्क्रबची घासणी घ्यायची बघा आणि हलक्या हाताने पूर्ण तव्यावर ते फैलून घ्यायचं. तवा खूप गरम आहे, चटका लागण्याची शक्यता आहे. तर बघा तो हलक्या हाताने बघा करून घ्यायचं. ते थोडं करून असं फैलून घ्यायचं आणि फैलून झाल्यानंतर बघा 1-2 मिनटं जे आहे ते आपण आता तसंच त्याच्यावर जे डिशवॉश आपण टाकलेलं आहे ते बघा तसंच आता त्याच्यावर आपण फैलून देऊया. आता मग आता ते फैलून झाल्यानंतर बघा त्याच्यावर थोडं पाणी टाकते मी. तर बघा त्याला उकळी आल्यासारखं झालं कारण आपला तवा जो आहे तो गरम आहे. आता गरम तव्यावर जर आपण असं डिशवॉश लावून जर आपण पाणी टाकलं तर त्यानं काय होते बघा जे काळपट जे आपण घासलेला आहे त्याचा तव्याला तो काळपटपणा राहत नाही, तो पूर्ण स्वच्छ असा निघून जातो. तर बघा परत पुन्हा मी पाणी टाकत आहे. आता तवा आपला थंड झालेला आहे तर आपण आता त्याच्यावर हात फिरून घेऊया आणि स्वच्छ असा धुवून घेऊया. आता बघा किती काळं पाणी असं हात फैलवल्यानंतर बघा काळं पाणी असं त्या तव्याचं निघालेलं आहे. तर बघा अगोदरल्या आणि आताच्या तव्यामध्ये तुम्हाला फरक दिसतच असेल. अगोदरला जो तवा होता आपला तो पूर्ण असा तेलाने चिकट झालेला आणि बघा तेलाची पूर्ण अशी पापडी अशी त्याच्यावर जमा झालेली होती. पुन्हा मी पाणी टाकलं आणि तो तवा असा स्वच्छ धुवून घेतला. एकदम बघा समोरच्या साईडला एकदम असं क्लीन करून घ्यायचं. आता हा झाला आपला एका साईडचा आता पूर्ण असा तवा धुवून घेतलेला आहे. आता आपण बघा पूर्ण त्याचं असं जे काळपट पाणी आहे ते पूर्ण निघून जाते. तोपर्यंत बघा 2-3 पाण्याने असा चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा. आता बघा आपला तवा समोरच्या साईडला एकदम स्वच्छ झाला. आता मागच्या साईडला काय करायचं बघा, जे मागचे जे डाग असतात तेलाचे तर ते कसे करायचं तर बघा हार्पिक दिसत आहे तुम्हाला, त्याच्यावर हार्पिक टाकायचं. आता तुम्ही म्हणसान हार्पिक तर बघा हार्पिक आपण आणल्यानंतर बघा बाथरूमसाठी वेगळं वापरायचं आणि एक किचनमध्ये ठेवायचं. जे बघा असे पक्के डाग जे प्लॅस्टिकवरचे याच्यावरले जे डाग असतात बघा स्टीलवरचे ते लवकर निघतात. आपण आतमध्ये बघा आतमध्ये हार्पिकचा यूज नाही केलेला, जे बाहेरच्या साईडला दिसत आहे तिथं बघा हार्पिक टाकायचं आणि एक असा जुना ब्रश घ्यायचा. ते ब्रशनं पूर्ण त्या तव्यावरती पूर्ण ते असं पसरवून टाकायचं. तर बघा साईडनं सुद्धा तुम्हाला बघा चिकट तेलाचे असे डाग दिसत आहेत. आता हे हार्पिक आपण 5 मिनटं बघा असंच पसरून ठेवायचं आणि 5 मिनटं तसंच सोडून द्यायचं. तर 5 मिनटानंतर बघा आपण त्याला 5 मिनटानंतर बघा हार्पिक आपण तसंच ठेवल्यानंतर आता हलक्या हाताने बघा बाहेरच्या साईडला पूर्ण असं फैलवून घ्यायचं आणि फैलवून झाल्यानंतर बघा पसरवून झाल्यानंतर बघा मी आता 5 मिनटं आता ते तसंच ठेवून दिलं आणि 5 मिनटानंतर बघा ते धुवून घेतलं. तर बघा जे हलके डाग आहेत ते निघालेले आहेत. आता परत आपल्याला त्याच्यावर डिशवॉश टाकायचं आहे. डिशवॉश टाकायचा आणि एक स्क्रबची बघा स्क्रब घ्यायचा किंवा घासणी घ्यायची आणि घासणी जरी घेतली तर बघा ते ताराच्या घासणीनं हलक्या हाताने बघा काढायचं. आता साईडला तुम्हाला जे तेलाचे डाग दिसत आहे ते निघाल्यानंतर तुम्हाला फरक समजेलच की आपला तवा कसा निघाला. तर बघा तवा आपला स्वच्छ धुवून झालेला आहे. समोरच्या साईडला बघा की सुरुवातीला मी तुम्हाला तवा दाखवला तर त्याच्यावर किती तेलाची पापडी अशी जमलेली होती आणि मागच्या साईडचा सुद्धा तुम्हाला दाखवला होता तवा, तर मागच्या साईडला सुद्धा तेलाचे खूप डाग पडले होते. बघा बघितल्यानंतर कोणी म्हणणार नाही की हा जो जुना तवा आहे बघा आपला ज्याच्यावर तेलाची पापडी जमलेली होती एकदम नवीन सारखा चमकत आहे. बघा समोरून सुद्धा पूर्ण
छान असा निघालेला आहे आणि मागच्या साईडलासुद्धा बॅक साईडलासुद्धा एकदम छान असा दिसत आहे बघा. वाटतही नाही की त्याच्यावर तेलाचे डाग पडलेले होते म्हणून. तर तुम्हीसुद्धा बघा असा सोपा आणि घरगुती उपाय आहे बघा घरच्या घरी. आणि तसं जर तुम्ही नाही केलं तर कितीही प्रयत्न केले तरी ते डाग काही निघत